हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. 17 मे रोजी झालेल्या कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षेमध्ये चालू घडामोडींचे प्रश्न अनेकांसाठी अनएक्सपेक्टेड होते. पेपरमध्ये फॅक्च्युअल पेक्षा ऍप्लिकेशन आणि डेप्थ ही जास्त दिसून येत होती. परंतु या पेपर नंतर एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. योग्य डिरेक्शन मध्ये जर अभ्यास केला तर अनएक्सपेक्टेड प्रश्नही आपल्याला सोडवता येऊ शकतात. कारण या पेपरमध्ये फक्त करंट अफेअर्सच नाही तर समाज सुधारक, भूगोलातील शिखरे, अर्थशास्त्रामधील 16वा वित्त आयोग असे अनेक टॉपिक्स आपल्या एमपीएससी लायब्ररी या युट्यूब आणि टेलिग्राम चॅनलवर आधीच कव्हर केलेले होते. विशेष म्हणजे 16 वित्त आयोगाचा टॉपिक आपण फक्त 2च दिवसांपूर्वी डिस्कस केलेला होता. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जीएस मधील त्या 10ही प्रश्नांचा अनालिसिस पाहणार आहोत. कोणते 10 प्रश्न? तर चालू घडामोडींचे 10 प्रश्न. यामध्ये आयोगाने प्रश्न कसे ट्विस्ट केलेले आहेत, योग्य अप्रोच काय असायला हवा होता आणि आपल्या चॅनलवर हे टॉपिक्स कुठे कुठे कव्हर झालेले होते हे आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ फक्त अनालिसिसच नाही तर पुढच्या एक्झामसाठी म्हणजेच ग्रुप सी, ग्रुप बी मेन्स, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षा, एमपीएससी मुख्य परीक्षा तसेच यूपीएससी ची पूर्व परीक्षा या सर्व परीक्षांसाठी स्टडी डिरेक्शन देणारा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि या अनालिसिसवर आधारित आपला पुढचा अभ्यास आपण सुरू करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 11. पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटी याला म्हणजेच पीपीएला डॅडॅश डॅडॅश आणि डॅडॅश यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी पतन, पोत परिवहन आणि जलमार्ग मंत्रालयाच्या द्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग म्हणजेच क्लिनलीनेस, सस्टेनेबिलिटी आणि कम्युनिटी पार्टिसिपेशन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये आपण अनालिसिस करताना टॉपिक्स कोणते विचारलेले आहेत यावर आपण जास्त फोकस करणार आहोत. तर या प्रश्नाचा मूळ उद्देश असा आहे की स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 आपल्याला माहिती असायला हवा. यामध्ये पॅरादीप पोर्ट ऑथॉरिटीला पुरस्कार मिळालेला आहे आणि यामध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे तर त्यांना मिळालेला आहे स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग. तर जो काही इन्क्लुझिव्ह आपण ऑप्शन दिसत आहे, कारण बाकीचे पण ऑप्शन पाहिले तर ते कुठेतरी तयार केल्यासारखे वाटत आहेत, परंतु जो शेवटचा ऑप्शन आहे तो कुठेतरी इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जातोय असं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11 जर आपल्याला येत नसेल तर जो मेजर ऑप्शन, जो काही मोठा ऑप्शन आपल्याला दिसत आहे तोच आपण घेऊन जाणं अपेक्षित आहे. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या संस्थेने 43वा इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर म्हणजेच IITF 2024 हा आयोजित केलेला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, असं आता समजा की आपल्याला हा प्रश्नाचं उत्तर येतच नाही, परंतु जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचला तर त्यामध्ये काही काही गोष्टी महत्त्वाच्या हायलाइट करणं गरजेचं आहे. एक तर हा 43वा इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर आहे. इंडिया इंटरनॅशनल ट्रेड फेअर असल्यामुळे यामध्ये इंडियानी हा कुठेतरी पार्टिसिपेट केलेला असणार आहे. त्यामुळे याचं आयोजन जे आहे हे इंडिया मार्फतच झालेलं असणार आहे. मग आता ऑप्शन जर आपण नीट पाहिले तर त्यामध्ये बाकीचे ऑप्शन काय आहेत? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, दक्षिण आशियाई व्यापार संघटना, नॅशनल ट्रेडिंग ऑर्गनायझेशन हे कुठेतरी ऑप्शन्स तयार केल्यासारखे वाटत आहेत. परंतु जो पहिला ऑप्शन आहे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन हा प्रॉपरली इंडिया रिलेटेड आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचा हायलाइट पॉईंट म्हणजे एक तर प्रश्नामध्येच दिलेला आहे की ट्रेड फेअर आहे म्हणजे ट्रेड रिलेटेड आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली आपण इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन याच ऑप्शनकडे जाणं अपेक्षित आहे. 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ITPO. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. हा एक क्लासिक प्रश्न आहे, कारण लक्षात घ्या, आपल्याला लोकसभा 2024च्या ज्या वेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस हा प्रश्न येईल असं वाटत होतं, परंतु त्यावेळेसच्या कोणत्याही परीक्षेमध्ये लोकसभेच्या निवडणुकीबद्दल प्रश्न आलेलाच नव्हता. परंतु आता हा प्रश्न आलेला आहे आणि आपल्याला 2024च्या सगळ्या जागा माहिती असणं आवश्यक आहे. एक तर त्या निवडणुकीमध्ये जो काही सध्या रुलिंग पार्टी आहे बीजेपी, याच्या जागा खूप कमी झालेल्या होत्या आणि प्रादेशिक पक्षांचं महत्त्व हे खूप वाढलेलं होतं. त्यामुळे हे प्रादेशिक पक्षांच्या जे काही जागा आहेत हे आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता हा आपल्याला कंटेंटचा भाग होता, हा आपल्याला अभ्यास करून जाणं अपेक्षित होतं. त्यामुळे लक्षात घ्या, बाजूला एमपीसी लायब्ररीचं एक आर्टिकल देखील तुम्हाला दिसत असेल. आपण ऑलरेडी 2024 मध्ये हे संपूर्ण डिटेल आपण माहिती यामध्ये टाकलेली होती. तर बीजेपीच्या 240 जागा होत्या, काँग्रेसच्या 99 जागा आणि जे सगळ्यात मोठा प्रादेशिक पक्ष ठरलेला होता तो होता सपा म्हणजे समाजवादी पार्टी, याला 37 जागा मिळालेल्या होत्या. तर त्यानंतर जो चौथा, पाचवा, सहावा, सातवा ह्या क्रमांकाचे जे पक्ष होते हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तृणमूल काँग्रेस 29 जागा, डीएमके 22 जागा, टीडीपी म्हणजे तेलगू देसम पार्टी 16 जागा आणि जनता दल युनायटेड म्हणजे जनता दल संयुक्त यांना 12 जागा मिळालेल्या होत्या. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 14. कीर्ती खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन याचे उद्दिष्ट खेळाडूंची एक शाश्वत फळी निर्माण करणे हे आहे, जेणेकरून भारताला डॅडॅश पर्यंत जगातील अव्वल 10 क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवण्यास मदत होईल.
आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, कीर्ती या संघटनेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्या कंटेंटचा भाग आहे. ऑलरेडी 2024 मध्ये आपण टेलिग्रामवर एक पोस्ट टाकलेली होती कीर्तीविषयी, ज्यावेळेस याची स्थापना करण्यात आलेली होती. तर या कीर्तीने 2 टार्गेट महत्त्वाचे ठेवलेले होते. तर या कीर्तीचे महत्त्वाचे टार्गेट काय? तर एक तर 2036 पर्यंत आपल्याला टॉप 10 राष्ट्रांमध्ये जायचंय आणि दुसरं टार्गेट असं होतं, की 2047 पर्यंत टॉप 5 मध्ये आपल्याला पोहोचण्याचं उद्दिष्ट आहे. तर आता ही दोन्हीही वर्ष आपल्याला माहिती असणं आवश्यक होतं. एक तर 2036 का? कारण 2036ला जे काही ऑलिम्पिक होणार आहे, हे आपण भारतामध्ये आयोजित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि दुसरं जे वर्ष आहे 2047 हे वर्ष का? कारण भारताला त्यावर्षी 100 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण होणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही वर्ष आपल्याला आवश्यक आहेत. आता मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी 2047च लिहिलेलं असणार आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला हा थोडासा ट्विस्ट करून विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे हा डिटेलमध्ये आपल्याला जर माहिती असेल, तर आपण त्यापर्यंत पोहोचू शकतो. तर काही-काही विद्यार्थ्यांनी सरळ-सरळ ऑलिम्पिकचं माहिती जर तुम्हाला माहिती असेल, तर 2036 देखील आपण लिहिलेलंच असणार आहे आणि त्या विद्यार्थ्यांचं उत्तर हे बरोबर देखील येणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या कीर्ती. आता आगामी काळामध्ये अशा पद्धतीचा कोणता प्रश्न विचारण्यात येऊ शकतो? तर आता कीर्ती हायलाइटेड झालेला आहे. तर या कीर्तीचा आपण जो काही फुल फॉर्म आहे, या ठिकाणी दिलेला आहे. ऑलरेडी तो क्वेशनमध्ये दिलेला आहे. हा देखील आपण आता करून जाणं आवश्यक आहे. कीर्तीचा फुल फॉर्म आहे खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. अतिशय सोपा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 15. ओपन एआय या अमेरिकन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित खालीलपैकी कोणते साधन नोव्हेंबर 2022 मध्ये बाजारात आणलेले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चॅट जीपीटी. तर अतिशय सोपा प्रश्न होता. आपण ऑलरेडी एम-पी-एस-सी लायब्ररी टेलिग्राम चॅनलवर अशा पद्धतीची पोस्ट टाकलेली होती. ओपन एआय ही चॅट जीपीटीची मूळ कंपनी आहे. तर आता यासोबतच आपल्याला बाकीच्या ज्या कोणत्याही एआय रिलेटेड कंपन्या आहेत, तर त्यांचे कोण फाउंडर आहेत, हे देखील आपण पाहून जाणं आगामी काळासाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे. आपण टेलिग्राम चॅनलवर अशा पद्धतीची पोस्ट देखील तयार करून टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्हीला तुम्ही फॉलो करा. कारण आपण खूप सारं कंटेंट परीक्षेला अनुसरून आता आगामी काळामध्ये टाकणार आहोत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16. हा एक थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये जाणारा प्रश्न होता. परंतु लक्षात घ्या, जर तुम्ही एम-पी-एस-सी लायब्ररी या टेलिग्राम चॅनलला फॉलो करत असाल, तर ऑलरेडी 1 जून 2024 रोजी आपण काही पोस्ट टाकलेल्या होत्या, ज्यामध्ये हे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं, की अशा पद्धतीचा अवॉर्ड हा भेटलेला आहे. तर हे 2 स्टेटमेंट दिलेले आहेत. भारतीय सेनेच्या मेजर स्वाती शांतकुमार यांना समान भागीदार स्थिर शांतताविषयीचा कार्यासाठी लैंगिक श्रेणीमध्ये संयुक्त राष्ट्र महासचिव यांचा 2025चा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, संयुक्त राष्ट्र सचिवालयाने मेजर राधिका सेन यांना वर्ष 2025च्या सैन्य लैंगिक अधिवक्ता म्हणून पुरस्कार प्रदान केलेला आहे. तर जे राधिका सेन आहेत यांच्याविषयीची जी काही पोस्ट आहे ही आपण ऑलरेडी शेअर केलेली होती. तर या राधिका सेन यांच्याविषयीचं स्टेटमेंट ॲज इट इज बरोबर आहे आणि जे पहिलं स्टेटमेंट आहे हे देखील बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. ए व बी दोन्हीही योग्य उत्तर आहेत किंवा दोन्हीही योग्य स्टेटमेंट आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17. आता ह्या प्रश्न तर सर्वांचा बरोबर येणं अपेक्षित आहे. वरकरणी वाटू शकतं, की अरे लेखक आणि ग्रंथ यांची शिफारस केलेले म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार पाठ करणं ठीक आहे. परंतु साहित्य अकादमीसाठी शिफारस केलेले ग्रंथ देखील पाठ करणं आवश्यक आहे का? तर नाही. तर लक्षात घ्या, साहित्य अकादमी पुरस्कार ज्यांना भेटलेला आहे, तेवढा जरी आपल्याला माहिती असता, तरीही आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. इथे लक्षात घ्या, प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 युवा पुरस्कार हा मिळालेला आहे. एवढं जरी आपल्याला माहिती असेल, तरीही आपण उत्तरापर्यंत पोहोचणार आहोत. बाजूला ऑलरेडी एम-पी-एस-सी लायब्ररीची एक पोस्ट दिसतच असेल. यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार हे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेले होते. खोल खोल दुष्काळ डोळे प्रदीप कोकरे यांच्या कादंबरीला दिलेलं आहे. हे देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. काय आहे? खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी आहे. म्हणजे असाही प्रश्न मागे ट्विस्ट करून विचारलेला होता, की हा जो ग्रंथ आहे, हा कविता संग्रह आहे, कादंबरी आहे, की दुसरं आत्मचरित्र आहे? तर असा देखील प्रश्न विचारण्यात येतो. तर लक्षात घ्या, प्रदीप कोकरे, खोल खोल दुष्काळ डोळे यांच्या कादंबरीला 2025चा युवा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण आगामी काळासाठी काय वाचणार आहोत? तर सर्व साहित्य अकादमी पुरस्कार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. फक्त युवा पुरस्कारच नाही, तर अनुवादासाठीचा पुरस्कार, जो मूळ साहित्य अकादमी पुरस्कार आहे, तो देखील माहिती असणं आवश्यक आहे. ऑलरेडी 2026 मध्ये एक पुरस्कार जाहीर देखील झालेला आहे. तो देखील आपल्याला माहिती पाहिजे. तर अशा पद्धतीचा प्रश्न हा येणं आवश्यक आहे आणि हा प्रश्न जर तुमचा चुकला असेल, तर कुठेतरी तुम्ही कंटेंटमध्ये मागे राहत आहात हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता साहित्य अकादमी पुरस्कार हे वाचूनच घ्यायचे आहेत.
प्रश्न क्रमांक 18. रतन एन टाटा द ऑथराइज्ड बायोग्राफी हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, मी वेळोवेळी प्रत्येक दिवसाच्या YouTube चॅनलमध्ये तुम्हाला ग्रंथाविषयी सांगत असतो, की जे काही चर्चेमध्ये ग्रंथ आहेत किंवा जर समजा एखाद्या महत्त्वाच्या पर्सनॅलिटीचं जर निधन झालेलं असेल, समजा आता रतन टाटा यांचं निधन झालेलं होतं, तर त्यांच्याविषयीची जे पुस्तकं आहेत, हे कोणी लिहिलेले आहेत, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर लक्षात घ्या, रतन एन टाटा द ऑथराइज्ड बायोग्राफी हा जो ग्रंथ आहे, हा थॉमस मॅथ्यू यांनी लिहिलेला आहे. तर आता आपण परीक्षेच्या अनुषंगाने आता आगामी काळामध्ये काय वाचणार आहोत? तर आता नुकतंच ज्या काही महान व्यक्तींचं निधन झालेलं आहे, समजा आशा भोसले असतील किंवा अजून इतर काही महत्त्वाचे जे काही प्रसिद्ध उद्योगपती होते, सिंघानिया वगैरे, यांच्याविषयीचे जे काही ग्रंथ असतील किंवा त्यांनी स्वतः काही ग्रंथ लिहिलेले आहेत का? तर ह्या सर्व ग्रंथ आपल्याला चालू घडामोडीच्या दृष्टीने वाचून घेणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न, जलसंचय जनभागीदारी पुरस्कार 2025 मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या राज्यांचा योग्य क्रम लावा. आता हा देखील आपल्याला सरळ सरळ पुरस्कार माहिती पाहिजेत. आता यावेळेस जे पुरस्कार आहे साहित्य अकादमी वगळता बाकीचे दोन्ही पुरस्कार हे थोडेसे ऑर्थोडॉक्स होते. त्यामुळे बघा आता आपण डिटेलमध्ये आपण सर्व पुरस्कार पाहणार आहोत. जलसंचयन जनभागीदारी पुरस्कार 2025 यामध्ये उत्कृष्ट प्रदर्शन कोणी कोणी केलेलं आहे? तर सर्वात उत्कृष्ट झालेलं आहे तेलंगणा, 2 नंबरला आहे छत्तीसगड आणि 3 नंबरला आहे राजस्थान. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. जागतिक कविता दिन दरवर्षी डॅश रोजी साजरा केला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आपलं बाकीचं कंटेंट तर सोडूनच द्या, परंतु आपण रोज आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिनविशेष टाकतो.